INS चेन्नई कोलकाता वर्गातील तिसरी युद्धनौका आज नौदलाच्या सेवेत दाखल होत आहे। स्टेल्थ रचनेची ही युद्धनौका मुंबईच्या नौदल तळावरून भारतीय सागरी सीमांच्या संरक्षणासाठी समुद्रात दाखल होणार आहे। संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या उपस्थितीत हा जलावतरणाचा सोहळा संपन्न होणार आहे। या युद्धनौकेचं वजन 1,500 टन असून गुजरात किनाऱ्यावर पाकिस्तानच्या कुठल्याही शहरावर सहज मारा करता येईल अशी ब्रह्मोस जातीचं क्रूज क्षेपणास्त्र या नौकेवर तैनात असतील। शिवाय नौकेची रचना स्टेल्थ स्वरूपाची असल्याने ही युद्धनौका शत्रूच्या रडारवर दिसत नाही। शिवाय शत्रूने मारलेल्या क्षेपणास्त्रांना चुकवणारी कवच ही विशेष प्रणाली देखील या युद्धनौकेचं वैशिष्ट्य आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमित जोशी सध्या आपल्या संपर्कात आहेत। अमित, आपण पाहतोय की आता तिसरी युद्धनौका आज नौदलाच्या सेवेत दाखल होतीये, तर त्या काय ही वैशिष्ट्यपूर्ण असलेली ही युद्धनौका नेमकी देशाच्या दृष्टिकोनातून कशी फायदेशीर आहे? यांच्याशी आपला सध्या संपर्क तुटलेला आहे, तर आपण बघतोय की आज ही तिसरी युद्धनौका दाखल होणार आहे। कवच क्षेपणास्त्रामुळे हे खास कवच क्षेपणास्त्र वैशिष्ट्य आहे। INS चेन्नईचं स्टेल्थ रचनेची ही तिसरी युद्धनौका आपल्या ताफ्यात आज दाखल होतीये। मुंबईच्या नौदल तळावरून भारतीय सागरी सीमांच्या संरक्षणासाठी ही आज नौका दाखल होणार आहे आणि देशाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची अशी ही युद्धनौका ठरणार आहे। तर अमित जोशी पुन्हा एकदा आपल्या संपर्कात आहे, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात। अमित, आपण पाहतोय की आज ही तिसरी युद्धनौका दाखल होती, काय वैशिष्ट्य आहेत आणि कशी फायदेशीर ठरेल देशाच्या दृष्टिकोनातून ही युद्धनौका? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही स्वदेशी बनावटीची युद्धनौका आहे। म्हणजे जो काही उपकरण किंवा काही शस्त्र सोडली तर संपूर्णपणे भारतीय बनावटीची ही युद्धनौका आहे। त्याचबरोबर तिची स्टेल्थ अशी रचना आहे, म्हणजे हिची रचना अशी करण्यात आली की ही रडारवर, शत्रू पक्षाच्या रडारवर ही चटकन दिसणार नाही अशा प्रकारची याची रचना आहे। या युद्धनौकेची INS चेन्नईची रचना आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अँटीशिप मिसाईल किंवा युद्धनौका विरोधी क्षेपणास्त्र म्हणून जे ब्रह्मोस क्षेपणास्त्र ओळखलं जातं, हे या INS चेन्नईचं मुख्य हत्यार आहे। त्याच्यामुळे हिची मारक क्षमता प्रचंड वाढलेली आहे आणि अशा प्रकारची अत्यंत सुसज्ज अशी युद्धनौका नौदलात दाखल होत आहे। याचा खूप मोठा फायदा अर्थात नौदलाला होणार आहे याची। त्यामुळे नौदलाच्या मारक क्षमतेमध्ये, नौदलाच्या ताकदीमध्ये मोठी भर पडणार आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होत आहे। मुंबईमध्ये जो नौदलाचा तळ आहे, या तळावर हा कार्यक्रम होत आहे आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा होणार आहे आणि नौदलाच्या सेवेमध्ये ही INS चेन्नई थोड्याच वेळात दाखल होणार आहे। नक्कीच, तर प्रचंड मारक क्षमता असलेल्या या युद्धनौकेमुळे नौदलाला याचा निश्चितच फायदा होणार आहे। धन्यवाद अमित, दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।